लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आयुष्य वेचणाऱ्या शेती सहकारासह सर्वच क्षेत्रातील सूक्ष्म प्रश्नांची जाण असलेल्या अजितदादा पवार यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनामुळे ग्रामीण भागाला सर्वात मोठा फटका बसलाय. ही मनाला चटका लावून जाणारी घटना आहे. अशा शब्दात राहुरीमध्ये आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत भावना व्यक्त केल्या गेल्यात. राहुरी नगर परिषदेच्या वतीनं नगरपरिषद हॉलमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन केलं गेलं. यावेळी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, गटनेते हर्ष तनपुरे, नगरसेविका डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्यासह काँग्रेसचे बाळासाहेब आढाव, पत्रकार राजेंद्र वाडेकर, वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब जाधव, व्यापारी संघटनेच्या वतीनं प्रकाश पारख, विरोधी पक्षनेते अरुण साळवे, प्रतीक तनपुरे, माजी नगरसेवक बाळासाहेब उंडे, अनिल कासार, प्रहार संघटनेचे मधुकर घाडगे, संतोष लोढा, निलेश जगधने, शिवसेनेचे देवेंद्र डांबे यांसह अनेकांची उपस्थिती होती. जनतेसाठी अशा पद्धतीनं काम करणारं नेतृत्व यापुढे होणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत शेतकरी आणि महाराष्ट्रासाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा पवार होते, असं हर्ष तनपुरे यांनी म्हटलंय. तर मंत्री होणार याचे पहिले संकेत अजितदादांनीच मला दिले होते. मंत्री झाल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा योग आला. सर्वाधिक बैठका अजितदादांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, असं माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं. बारामती या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाले. या प्रसंगी आपण या ठिकाणी सर्वपक्षीय शोकसभा आयोजित केलेली आहे. या सर्वांच्या राहुरी विकास आघाडी, त्याचबरोबर राहुरी नगर परिषद व सर्व नागरिकांच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. किती वेळ काम करायचं आपण ठरवायचं असतं. पण दोन उदाहरणं आहेत. ज्यावेळेस आमचा पक्ष प्रवेश झाला तो जवळजवळ रात्री 11:15 झाला देवगिरी बंगल्यावर. त्यावेळेस सुद्धा 100 ते 125 लोक त्यांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी उपस्थित होते. दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आम्ही काही कारखान्याच्या संदर्भात काम घेऊन गेलो त्यावेळेस आम्हाला त्यांना भेटायची वेळ सकाळी 6:15 देण्यात आली. पहिल्यांदा असं वाटलं होतं की 6:15 ही वेळ आहे, साधारण 6:30 पावणे 7 पर्यंत आपल्याला भेट होईल. आम्ही 6 वाजता शार्प त्या बंगल्याच्या बाहेर उभं होतो. त्यावेळेसही तिथं जवळजवळ तेवढीच लोक बंगल्याच्या बाहेर गेटच्या बाहेर होती आणि शार्प 6:15 गेट उघडलं गेलं. 6:30 सर्वांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. सकाळी 6:30 ते रात्री 10:30 किंवा त्याच्या पुढे पण टाइम जात असतो. पण एवढा वेळ जनतेसाठी काम करणारा नेता बहुत करून तरी पुढे होणार नाही. प्रसार माध्यमातून जी माहिती समोर येते या ठिकाणी या दौऱ्याला निघायच्या आधी दादांनी काहीतरी त्याच्या आदल्या दिवशी 20 का 22 महिलांवरती सह्या केल्या होत्या. त्यांच्या पीएन कडनं ओएसडी कडनं अशी माहिती आहे की पुढचा काही काळ हा प्रचार सभामध्ये जाणार आहे. त्यामुळे बहुतेक काही काम अडकतील तर त्यांनी त्याच्या आधी सुद्धा काही काम पूर्ण करून घेतली. त्यांचे जे त्यांच्याबरोबर 20 ते 22 वर्ष काम करणारे त्यांचे वाहनचालक आहेत त्यांनी जी माहिती प्रसार माध्यमांना दिली की एक कुठली तरी फाईल त्या दिवशी यायला उशीर झाला म्हणून त्यांनी गाडीचा दौरा रद्द करून दुसऱ्या दिवशी विमानानं जायचं.
म्हणजे कुठेतरी शेवटच्या क्षणापर्यंत शेतकऱ्यांचीच ती फाईल होती, ती पण विदर्भातली कुठली तरी एक प्रकरण होतं, त्याच्यावर त्यांनी सही केली. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत ती व्यक्ती महाराष्ट्रासाठी झटत होती. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या ठिकाणी ही शोकसभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. खरं अजूनही विश्वास बसत नाही की दादा आपल्यामध्ये नाहीत. काल मी अंत्यविधीलाही त्या ठिकाणी होतो. अत्यंत भावनिक वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आहे. ज्या दिवशी खरं बातमी आली, कोणाचाही खरं विश्वास बसत नव्हता. असं वाटलं गाडीचा अपघात होता, आधी मला वाटलं विमानाचा अपघात, म्हटल्यावर सुदैवानं का होईना म्हटलं दादांचं काय असं काय होऊ नये. पण मात्र थोड्याच वेळात बातमी आली की त्यांचं निधन झालेलं आहे. आणि एक मोठी पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांच्या जाण्यानं खरं निर्माण झालेली आहे. विशेषतः माझं असं मत आहे की सध्याच्या महाराष्ट्राच्या एकंदरीत स्थितीमध्ये विशेषतः ग्रामीण भागासाठी तर हा सर्वात जास्त मोठा फटका आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. राज्याच्या उच्चपदस्थ नेत्यांमध्ये आज ग्रामीण भागाचा कमी होत चाललेला टक्का आणि त्यामध्ये निवडक जे काही नेतृत्व होतं की ज्यांना ग्रामीण भागाच्या प्रश्नांची जाण आहे, शेती, सहकार आणि ग्रामीण भागाचे नाळ असलेलं काही नेतृत्व आहे, त्याच्यामध्ये अजितदादांचं नाव हे सर्वात पुढं होतं. आणि त्यांच्या अशा अकाली जाण्यानं मोठी या आपल्या ग्रामीण महाराष्ट्राला विशेषतः हा मोठा फटका आहे, असं माझं मत त्या ठिकाणी आहे. दादांचं नेतृत्व हे बहुआयामी नेतृत्व होतं. या शोकसभेला नगरसेवक प्रशांत डवले, सोन्याबापू जगधने, संतोष उदावंत, अविनाश म्हस्के, रवींद्र आहेर, नंदकुमार तनपुरे, व्यापारी असोसिएशनचे अनिल भट्टड यांसह नगर परिषदेचे कर्मचारी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. मान्यवरांनी एकमतानं अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाळासाहेब राऊत यांनी केलं. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी. गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.